सरकार आणि गुत्तेदार भाऊ भाऊ सगळे मिळून दोघच खाऊ अशी परिस्थिती चाललेली आहे. 24 वर्षामध्ये जे काम झालं नाही किंवा जे घडलं नाही ते त्यांनी 24 तासामध्ये का करून दाखवलंय? किंवा बोलायला मुद्दा ठेवायचा नाही जनतेला. रस्ता केला आम्ही, अहो तुम्ही रस्ता केला पण कसा करताय रस्ता? कितीतरी लोक या ठिकाणी जीव गेलेला लोकांचा, आणि आता कंडिशन जर बघितली या कामाची एकदम म्हणजे भ्रष्टाचार असतंय. पण काम आता हे किती प्रकारचा रस्ता करायचा झाला का डांबऱ्या शिरसाळ्या पाहुणे झाला, रस्ता झाला गाव झाला. हा जो परिसर आहे हा ग्रीन झोनचा आहे, इथं ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे. नीट आणि पाठीमागे सपाट अशी परिस्थिती होणार आहे. पुढे पाठ मागे सपाट, पाठीमागा रस्ता उकळीत चाललेत. रेतीची वाहतूक याच रस्त्यानं पुढे होते. मग आताच कुठला आपण आता पहिली वेळ बघतो, कारण डांबराला लवचिकपणा असते, ते धार धरते, याला धारच लागत नाही. त्यामुळे डांबर असेल का हा सुद्धा प्रश्न. 6 महिने बी नाही, 2 महिने बी रस्ता टिकत नाही. 14 किलोमीटरला 14 कोटीचा टेंडर आहे आणि हे 40-50-60 लाख रुपयात वरचं लेदर बाथरूम त्याचा सत्यानाश करते. आज आपण आलो शिरसाळा पवनेर जो राज्य महामार्ग आहे, जो बीड आणि परभणी दोन्ही जिल्ह्याला जोडला जातो, तो त्या राज्य महामार्गावरती आपण आलेलो. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याचं काम करण्यात आलं होतं, परंतु त्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केल्याचं वेळोवेळी आपण बातम्या केलेल्या आहेत. वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जनता व्यक्त होत आहे, परंतु जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्याचे अधिकारी, जे प्रशासन आहे, ते झोपेचं सोंग घेत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या रस्त्याबाबत त्यांच्याकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असतानाच एका रात्रीतून हा रस्ता करण्याचा घाट घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे रस्त्याचं दर्जाचं काम आहे ते निकृष्ट दर्जाचं अतिशय करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी फक्त एकच थर देऊन हे काम उरकण्याचं काम या ठिकाणी घाट घातलेलं. काय या रस्त्याची जी दुर्दशा झाली, आता हे रस्त्याचं काम सुरू केलंय, परंतु ज्या पद्धतीने केलंय ते काय रात्रीत पूर्ण करायचंय. नेमकं कशामुळे गुत्तेदाराला गडबड आहे का प्रशासनाला गडबड आहे? संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून म्हणजे शिरसाळ्यापासून ते पार पोहण्यापर्यंतचा जो हे भाग आहे, हा भाग मतदारासाठी जिल्हा परिषदच्या गटामध्ये शिरसाळ्यामध्ये येतो. आणि इकडे बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सगळाच पिंपरी वगळता सगळे इकडला जो परिसर आहे या मतदार गटामध्ये असल्यामुळे याच लोकांनी हे मतदार डोळ्यासमोर ठेवून हे तात्काळ 24 वर्षामध्ये जे काम झालं नाही किंवा जे घडलं नाही ते त्यांनी 24 तासामध्ये का करून दाखवलंय की आपल्याला नगदीच यांना आता उभा टाकायचं. उभा टाकून हेच मताचा जोगा ह्या पद्धतीने मागून त्यांना निवडण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि गेल्या 24 वर्षापासून आपण पाहत आहात आम्ही असेच खस्ता वागलेलो आहे या रस्त्यातून. कितीतरी लोक या ठिकाणी जीव गेलेल्या लोकांचा, आणि आता हे कंडिशन जर बघितली या कामाची एकदम म्हणजे भ्रष्टाचार असतंय. पण काम आता हे किती प्रकारचं भ्रष्टाचार असतं हे दाखवायचं असेल तुम्हाला तर हे बघा या ठिकाणी बघा सळ आपण हात जरी लावला, समजा हात साध्या हातानं सुद्धा हे जे निघतंय, मग हे वाहतूक जर इथं रेतीची किंवा ऊसाची होत असेल तर हे या ठिकाणी किती वेळ हे रस्ता दम धरू शकतोय, हा या माध्यमातून आपला सवाल आहे आमच्या सामान्य जनतेचा. याच रस्त्यावर अवैध वाहतूक, वाळू वाहतूक असेल, अवैध माती वाहतूक असेल, वेगवेगळ्या प्रकारची अवैध वाहतूक होते. मग त्याच्या जोराखाली हा रस्ता टिकेल का? अवैध वाळू वाहतूक रात्रंदिवस जोरात सुरू असते. गंगा आहे जवळच, गोदावरी, त्याच्यामुळे काय रस्त्याचे काय होईल? मग आमचं सामान्य लोकांचं हेच म्हणणं आहे हा जो परिसर आहे हा ग्रीन झोनचा आहे, इथं ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि रेतीची वाहतूक याच रस्त्यानं पुढे होते. मग अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा हे मुख्य रस्ता आहे अशा ठिकाणी एकदम मजबूत होणारं काम असायला आवश्यकता आहे. तर शासनानं 7 लेअरचा रस्ता शक्यतो मंजूर करून दिला, पण ह्याच्यात एकही खाली थर न टाकता साधी उकरून ह्याच्यावर डांबर माती केलंय. यामध्ये जो पदार्थ काय काळा सुदृश्य पदार्थ आहे, डांबर सारखा दिसतो, परंतु ज्या पद्धतीने हे निघतंय ते कुठला पदार्थ असू शकतो? काय याच्यामध्ये हे पदार्थच कुठला आपण आता पहिली वेळ बघतो, कारण डांबराला लवचिकपणा असते, ते धार धरते, याला धारच लागत नाही. त्यामुळे डांबर असेल का हा सुद्धा प्रश्न आहे आमचा या ठिकाणी. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करण्याचं घाट आहे. काय मामा, आता हे रस्ता तुमच्या 24 वर्षात झाला नाही, पण आता 24 घंट्यात होण्याचं दिसतंय. काय एवढी गडबड काय? गडबड काय, रस्ता कसं करून द्यायचं चाल मोकळं. थोडंफार रस्ता करायचा झाला का डांबऱ्या शिरसाळ्या पाहुणे झाला, रस्ता झाला का हो झाला, ट्रॅक्टर गेला असं आहे. रस्ता कसा व्हायलाय? रस्ता 2 इंच बी नाही की रस्ता आहे. टिकल काय रस्ता पुढे? नाही टिकणार नाही रस्ता. किती दिवस टिकल? 6 महिने नाही टिकणार. 6 महिने? 6 महिने नाही टिकणार. आता इथं ऊस वाहतूक आहे, वाळू वाहतूक आहे, माती वाहतूक आहे, लगेच उकरत हे बघा ना समोर यायचं पाठीमाग लगेच ट्रॅक्टर आलं की लगेच उकरला होता रस्ता. काय रस्त्याची वेळोवेळी तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात. ज्या पद्धतीने आता हे रस्ता करण्याचा घाट घातला, एका 24 वर्षात झाला नाही, परंतु 24 घंट्यात करायचं का? निवडणुका आल्यात का? ह्या जिल्हा परिषदेच्या आता स्वराज्य स्थानिक निवडणुका असल्यामुळं
आता हे इकडं मतदान कसं हे करायचं किंवा बोलायला मुद्दा ठेवायचा नाही जनतेला. रस्ता केला आम्ही, अहो तुम्ही रस्ता केला पण कसा करताय रस्ता, ह्याच्याकडे ह्या बांधकाम विभागाचं लक्ष नाहीये आणि बोलायला कोणी तयार नाहीये. जे इकडे फिरणारे लोक आहेत ट्रान्सफर असेल काही असेल त्याला कोणी बोलायला तयार नाही ना. कारण रस्ता बघायला गेलं तर आता दाखवलं इथं की ह्याच्यात डांबरच नाही आहे रस्त्यामध्ये. आता ह्याच्या वाहनं चालू आता ऊसाचे रस्ता पुढे चालू मागे उकरायला लागलाय, टायरनं पूर्ण रस्ता हे व्हायला लागलाय. काय दादा काय वाटतं ही रस्ता ज्या पद्धतीत केला जातोय अतिशय बोगस आहे. काय वाटतं असा रस्ता झाल्याने टिकल का? नाही टिकत. 6 महिने बी नाही, 2 महिने बी रस्ता टिकत नाही. आणि डांबर त्याच्यात आमची इच्छा आहे की त्याच्यात डांबर मिक्स केलेलं सुद्धा नाहीये, अशी आमची इच्छा आहे. मग याच्या खाली कुठला थर दिलाय का? काय नाही, काही थर दिलेलं नाही, 2 इंच बी थर नाही त्याच्यात. काय मामा काय परिस्थिती या रस्त्याची? दयनीय अवस्था गेल्या 24 वर्षात झालं नाही पण एका रात्रीतून होतोय. विकास होतोय का? काय वाटतंय? नाही, विकास होत नाही. सरकार आणि गुत्तेदार भाऊ सगळं मिळून दोघच खाऊ अशी परिस्थिती चाललेली आहे. आणि खालचं बीबीएम न करता गट्टी न आतारता डायरेक्ट हॉट मिक्स चालू आहे. आणि एकाच माणसाला ते श्री हरी मुंडे गेली 30 वर्षे हा डबल रस्ता करतोय आणि ते आता बी तेच रस्ता करायला. 14 किलोमीटरला 14 कोटीचा टेंडर आहे आणि हे 40, 50, 60 लाख रुपयात वरचं लेदर बाथरूम याचा सत्यानाश करतात. म्हणून शासनाला आणि सर्व आमच्या इकडल्या पंचक्रोशीत या जवळजवळ 35 गावाचं आहे आणि पुढे नॅशनल हायवे पाथरी ते गेवराई हे त्या 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता हा मूळ रस्ता. आणि हा मूळ रस्ताच एवढा खराब आहे त्यामुळे आमच्याकडल्या बस बंद राहतात. मला शासनाला आणि या गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून अशा बोगस बिल काढणाऱ्याला काळ्या यादीत टाकावं ही माझी विनंती. आता ज्या पद्धतीने रस्ता केला या रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक होते, अवैध माती वाहतूक होते, आता ऊसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. काय वाटतं ही हाताने उकडणारा रस्ता किती काळ दम धरू शकतो या अवैध वाहतुकीपेक्षा? 3 ते 4 महिन्यात किंवा 2 महिन्यात किंवा पुढे नीट आणि पाठीमागे सपाट अशी परिस्थिती होणार आहे. पुढे पाठ मागे सपाट, पाठीमागा रस्ता उकरीत चाललेत. एक तर पुलाची हाईट बी नाही का, ज्या नदीला पाणी येत नाही त्याला हाईट जास्ती करायची, ज्या नदीला पाणी येतं त्याला हाईट कमी करायची, पुन्हा 3-4-5 वर्षात टेंडर नवीन काढायचं, पुन्हा पूल बनवायचे, अशी यांची मानसिकता आहे. म्हणून जे बऱ्याच ठिकाणी पूल करण्यात आले त्या पुलाच्या गरज नसताना तिथं पूल करतात आणि जिथं गरज आहे तिथं त्याची हाईट मुद्दाम जाणून बुजून हे कमी करते. म्हणून शासनाने असे करायला नाही पाहिजे. असे टेंडर असा एक्झिक्युटिव्ह कोणता इंजिनियर की हे प्रत्येक वेळेस असं 2-2 वर्षाला बिल काढताय, 2-2 वर्षालाच हे करते, त्याच्यावर इन्क्वायरी शासनाला बसलं पाहिजे. बांधकाम मंत्री आणि सार्वजनिक मंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष करायला पाहिजे. असे बोगस बिल का काढतील जातात? जनतेचा तीव्र संताप समोर येतोय. काय दादा काय वाटतंय? हा रस्ता होतोय, मनात समाधान आहे का संताप व्यक्त होतोय की या पद्धतीने जो रस्ता केला जात आहे काही दिवसात टिकणार आहे रस्ता? रस्ता फक्त 2 महिने टिकल. हे ऊसाचे वाहन गेले की लगेच महाग दाबायला बघा हे रस्ता पूर्ण. आणि हे रस्ता जास्त काळ टिकू शकणार नाही. वाळूचा इथून वाळू उपसा करतात, ऊसाचे वाहन आहेत त्याच्यामुळे इथं हे 2 महिन्याच्या वरही टिकू शकत नाही हे रस्ता. काय मग जाणीवपूर्वक जनतेवर हे काम लादलं जात आहे का फक्त करायला म्हणून करायचे? आता निवडणुका आल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या रस्त्याचं काम जे 24 वर्षात झालं नाही ते 24 घंट्यात करण्याचं घाट घातलं का? निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ह्याला इथं जिल्हा परिषदला उभा राहायचंय. सिरसाळा सर्कल मधून आता लोकांना तोंड द्यायचं काय तोंड द्यावं म्हणून लोक म्हणणार तुम्हाला मतदान मागा यायचंय म्हणून त्यांच्या चांगल्या गाड्यांसाठी रस्ता करायचा आहे का? त्याच्या त्याला म्हणायचे का आम्ही ह्या काही रस्ता केला पण हे एकदम फेल रस्ता व्हायलाय. काय वाटतं या ठिकाणी आता निवडणुका सुरू होणार आहेत त्याच निवडणुकामुळे हा रस्ता केला जातोय का? कारण की त्यांच्या महागड्या गाड्या फॉर्च्युनर व्हीआयपी गाड्या येणार आहेत म्हणून त्यांच्या गाड्यासाठी हा रस्ता तात्पुरता केला जातोय. काय वाटतं? माझा तर अंदाज आहे त्यांच्याच गाड्यासाठी 2 व्हीलर त्यांच्या 4 व्हीलर असतील त्यांच्यासाठीच केलेला असणार. काही दिवसात हा टिकणार आहे रस्ता. एक माझा तर अंदाज आहे की 1.5 ते 2 महिन्याच्या आत रस्त्याचा कार्यक्रम लागणार आहे म्हणून. परत पुन्हा हे ह्याच्यामध्ये सिमेंट आपलं काय म्हणलं तर डांबर दिसलेलं नाही. याच्यात काळा ऑइलचा वापर झालेला आहे. आता हे समजा जिल्हा परिषद सर्कलचा सिरसाळाचा गट आहे हे समजा, मग इथल्या लोकांच्या समोर मतदारासमोर कुठल्या तोंडाने जायचं ह्याच्यासाठी हे रस्ता बनवलेला असणार आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता सामान्य जनता आता व्यक्त व्हायला लागलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर काय वाटतं दादा हे रस्ता जे करण्यात येत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा असं सर्वच काही बोलतात. काय वाटतं तुम्हाला रस्ता चांगला झालाय का? नाही, रस्ता नाही चांगला झाला, बोगस काम झालं एकदम.
मग काय नाराजी व्यक्त करणार आहात का? याबाबत काय कोणाला निवेदन दिलेलं आहेत का? काही तक्रारी केल्या आहेत का? या पद्धतीने जे रस्ता केला जात आहे, या ठिकाणून अवैध वाळू वाहतूक होते, अवैध माती वाहतूक होते. आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून साखर कारखान्याला ऊस शेतकऱ्यांचा जातो. मग त्याच्या पुढे हा रस्ता दम धरेल का, टिकेल का? नाही दम धरत. रस्ता एकदम हलका प्रकारचा झालाय. बघा ना तुम्ही, हाताने उकरायला हे रस्ता हाताने. त्याच्यामध्ये जे काळा पदार्थ टाकण्यात आलेला आहे, जो दिसतो डांबर सदृश्य पदार्थ आहे, काय वाटतं ते का डांबर असेल का? नाही, डांबर नाही. ते डांबर असं हात लावलं तर चिटकून बसते ते हाताला. ते कसलं त्याच्यात डांबर नाही, मिक्स केलंय डांबरामध्ये, काहीतरी मिक्स करून त्याचा वापर केलाय. नक्कीच आपल्यासोबत अनेक आहेत बांधव जोडले. काय दादा, काय वाटतं या इकडं, या तुम्ही या रस्त्यावरून गेल्या कित्येक वर्षापासून ये जा करत आहात? गेल्या 24 वर्षात हा रस्ता झाला नाही, पण 24 तासात करण्याचा घाट घातलाय. काय वाटतंय का असं जनतेच्या मनावर, जनतेच्या अंगावर का लादलं जाते? मिक्स केली ह्याच्यात गडबडीत जे करायचं म्हणून तात्पुरता करायचं आणि निघून जायचं. त्याच्याखाली बीबीएम नाही, काही नाही, कुठं नाहीये. 1 इंच बी नाही, 2 इंच बी नाही, 2 इंच सुद्धा नाही. तुम्ही पाहू शकतात अतिशय जनतेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. काय नाना, काय परिस्थिती आहे तुमच्या परिसरातला रस्ता आहे? एका रात्रीतून विकास मोठा झालाय, विकास जन्माला घातला, परंतु एका रात्रीतून आता विकास मोठा झालाय, तो खेळू लागलेला आहे, परंतु त्याला कुठेतरी पेंगुळेपणा, अपंगपणा आलाय का? काय वाटतंय? फार परिस्थिती गंभीर आहे. हे रस्ता पाहिला तर हाताने जे उकरू शकते ते अवजार वाहनाने कसं टिकल? महिना 1.5 महिन्यामध्ये हे रस्ता 100% खराब होईल. आणि इकडल्या नागरिकाची फार म्हणजे प्रचंड परेशानी आहे. या रस्त्यामुळे खड्डे फिड्डे समजा आता आगामी निवडणूक आहेत म्हणून हे करणं 100% डोळ्यासमोर स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून हे काम चालू आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता, नक्कीच तुम्ही पाहू शकता अनेक प्रकारे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. काय तुम्हाला वाटतं आता ह्या ज्या निवडणूक आहेत त्यांच्या महागड्या गाड्या या रस्त्यावरून चालणार आहेत, म्हणून त्यांच्या गाड्यासाठी तात्पुरता रस्ता केला जातोय का? काय वाटतंय, टिकणार तर नाही? सध्या परिस्थिती अशी नाही, प्राचार्याला धुमाळी त्यांना पार पाडता येऊ म्हणून करीता त्यांनी तात्काळ डोळ्यासमोर ठेवून बनवला आहे. पण आता या गोष्टीला आम्ही सामोरे जात असताना येत्या 8 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये आम्ही अभियंता, मुख्य अभियंता, उप अभियंता यांना रीतसर या गोष्टीचं निवेदन देऊन तात्काळ या गोष्टी थांबवून या गोष्टीच्या विरोधामध्ये आम्ही सिरसाळा या ठिकाणी रस्ता रोखला बसणार आहेत. आणि तिथून जर सरकारनं नाहीच जर गांभीर्य गेलं तर आम्ही मग रीतसर पद्धतीनं कुठेतरी त्या ठिकाणी अभियंत्याच्या ठिकाणी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आम्ही त्या मानसिकतेमध्ये आहोत. नक्कीच तुम्ही पाहू शकतात अतिशय तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या पद्धतीने हा रस्त्याचं काम केलं जातं, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं. आपण वेळोवेळी या रस्त्याच्या वार्तांकन केलेल्या, या रस्त्याच्या बातम्या दिलेल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक वेळा अनेक जनतेने या प्रश्न उपस्थित केलेला. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेते का? एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवता येईल, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला उठवता येणार नाही. याच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाची सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तशी आहे. या पद्धतीने जर रस्ता झाला तर तुम्ही पाहू शकता अतिशय हाताने उखडला जात आहे रस्ता. आणि याच रस्त्यावरून शिरसाळा पवनेर जो आहे, पवनेरला गोदावरी नदी असल्या कारणाने त्या ठिकाणून अवैध वाळूचा उपसा होतो, अवैध मातीचा उपसा होतो. या जो अवैध वाहतूक आहे त्या अवैध वाहतुकीपुढे हा रस्ता टिकणार नसल्याचं देखील बोलले जात आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये अजून काही नवीन अभ्यास मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गुन्हेगार कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, पवनेर, बीड.